नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा एक माहितीचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत। आज आपल्याला म्हणजे काही दिवसापूर्वी जी बातमी होती की आपल्या त्यावेळी सगळ्या टीव्ही चॅनलवर पण आलेलं होतं की सिडको 26,000 लॉटरी विजेत्यांच्या घरांचे दर कमी करण्यासंदर्भामध्ये 3 तारखेला सह्याद्री येथे माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होऊन त्यामध्ये निर्णय घेण्यात येणार होता। त्या संदर्भामध्ये आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण सातत्याने गेल्या 7 वर्षापासून सिडको किंवा म्हाडा लॉटरी ते वेगवेगळे ग्राहक प्रकल्प असतील यांच्या माहिती देण्यापासून तर त्यांचे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत म्हणजेच ह्या सरकारी योजनेचे फॉर्म भरून त्याच्यामध्ये विनर झाल्यानंतर त्याच्यासाठी 100% गृह कर्ज राष्ट्रीयकृत बँकेतून किंवा गव्हर्नमेंट बँकेतून 7.3% मंजूर करून देण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत येणाऱ्या विविध अडचणी ह्या सर्वांसाठी आपण सातत्याने मार्गदर्शन करण्याचा पण प्रयत्न करत होतो। याच अनुषंगाने गेल्या काही वर्षापूर्वी आपण 2 वर्षापूर्वी सिडको म्हाडा लॉटरीतील सिडको बामणडोंगरी लॉटरीतील 8,000 विजेत्यांचे साधारणपणे प्रत्येकी 6 लाख रुपये दर कमी आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्याकडे यांचं 8,000 विजेत्यांना संघटित करून वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडे घेऊन किंवा पक्षश्रेष्ठी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपर्यंत भेटून आपण प्रत्येकी 6 लाख रेट कमी करण्यामध्ये सिडको बामणडोंगरी लॉटरीतील विजेत्यांचे यशस्वी झालो होतो। त्याच पद्धतीने आताही गेल्या वर्षी जी 26,000 दसऱ्याच्या दिवशी 26,000 सिडको लॉटरी विजेते आहेत यांचे सुद्धा दर कमी करण्यासाठी 1 वर्षापासून आपण ह्या सर्व विजेत्यांना संघटित करून पाठपुरावा चालू आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पक्षश्रेष्ठी पक्ष त्याचबरोबर अधिवेशनामध्ये 2दा आपण लक्षवेधी आणण्यामध्ये यशस्वी झालो। त्याचाच अनुषंगाने वेगवेगळे आंदोलनं रस्त्यावर उतरून आपण करण्यामध्ये यशस्वी झाल्यानंतर आता आपल्याला जी ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सह्याद्री या बंगल्यावरती आपली मीटिंग दर कमी करण्यासाठी सिडको घरांचे 26,000 लॉटरी विजेत्यांचे दर कमी करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती। ही 4थ्यांदा मीटिंग रद्द झालेली आहे। सर्वसामान्य घर घेणाऱ्यांचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झालाय तरी पण आपण हार मानणार नाही आहोत आणि आपण सातत्याने यावर पाठपुरावा करून आपण घरांचे दर कमी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या आवाक्यात सिडको घराची लॉटरीतील दर कमी व्हावेत यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत। कारण याचा फायदा भविष्यात 22,000 सिडको लॉटरी विजेते लवकरच जी जाहीर होणार आहे इलेक्शन पूर्वी त्यामध्ये सुद्धा हे दर कमी होणार आहेत। म्हणून निश्चितपणाने आपला प्रयत्न राहणार आहे की आपण ह्या सिडको लॉटरीतील घरांचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न आपण सातत्याने करत राहणार आहोत। याच पद्धतीने सध्या जी नाशिक लॉटरी जाहीर झालेली आहे, नाशिक लॉटरीची जी रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म भरण्याची जी म्हाडा लॉटरीची मुदतवाढ ही 10 नोव्हेंबरपर्यंत जाहीर झालेली आहे। जर कोणाला नाशिक या ठिकाणी अतिशय अल्प दरामध्ये साधारण 9 लाखापासून जर 1 BHK फ्लॅट आणि 2 BHK 20-25 लाखापर्यंत जर घ्यायचा असेल नाशिक जिल्ह्यामध्ये तर आपण त्यासाठी सुद्धा फॉर्म भरण्यापासून घराच्या त्याच्या आवश्यक कागदपत्र म्हाडाच्या संदर्भामध्ये जी आहे ती करून देण्यापासून तर आपण घराच्या ताब्यापर्यंत आपण सहकार्य करणार आहोत। त्याचबरोबर सध्या जी लॉटरी चालू आहे ती पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणची जी लॉटरी आता आहे यामध्ये आपल्याला भाग घ्यायचा असेल तर 21 डिसेंबर ही अखेरची किंवा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशनची। तर आपण यामध्ये पण सहभागी व्हायचं असेल तर आपण माझा नंबर जो आहे त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप केलं तर 8149895075 या नंबरवरती आपण पुन्हा एकदा रिवाइज करतो 8149895075 यावरती आपण जर केलं तर फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून फॉर्म भरून आपण देण्याचा प्रयत्न आपल्या पुणे व मुंबई यातील या ऑफिसमध्ये आपण करून देण्याचा किंवा व्हॉट्सअपला जर का आपण मेसेज टाकला तर निश्चितपणाने मदत करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आपण पुणे लॉटरीतील वेगवेगळे नोट्स किंवा वेगवेगळे जे लोकेशन्स पूर्ण आपल्या चॅनलवरती आपण ते पाहू शकता, आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे। त्याच पद्धतीने आपण
वेगवेगळ्या पुण्या परिसरामध्ये तसेच म्हाडा लॉटरीतील घरं ज्यांना घेण्यासाठी पात्रता नाहीये किंवा ज्यांची इन्कम जास्त आहे, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार करतायत, अशा सर्वांसाठी आपण म्हाडा लॉटरी विदाऊट लॉटरी किंवा विदाऊट डोमेसाईल किंवा विदाऊट इन्कम क्रायटेरिया विथ फ्लोर राईज नसणारे, चॉईस फ्लॅट असणारे अशा स्वरूपाचे सुद्धा घरं उपलब्ध झालेले आहेत. त्यासाठी आपण संपर्क केला तर निश्चितपणाने 1 BHK 21 लाखापासून तर 2 BHK पर्यंत आपल्याला वेगवेगळे घरं जे आहेत ते विदाऊट लॉटरी सुद्धा भेटू शकणार आहेत. यासाठी आपण संपर्क करू शकता. याचबरोबर आजची जी बातमी आहे या संदर्भामध्ये सिडको 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांचे घरांचे दर कमी करण्याच्या संदर्भामध्ये आपण लवकरच पुढील पाऊल टाकून आपण त्यासाठी पाठपुरावा निश्चितपणाने करणार आहोत. आणि आपण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि त्यांना आपला हा विषय तातडीने सोडवावा यासाठी विनंती सुद्धा करणार आहोत. तर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसेच आपल्या सगळ्या मीडियातील मित्रांच्या माध्यमातून मी आपल्याला हेच सांगू इच्छितो, कृपया करून ह्या 26,000 सिडको घरांच्या लॉटरीतील सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करावा आणि निश्चितपणाने या लढ्यामध्ये आपण यशस्वी होऊ ही आपली इच्छा आहे आणि आपण त्याप्रमाणे प्रयत्न करत आहोत. अशाच प्रकारचे वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सिडको म्हाडा किंवा सरकारी योजनेच्या घरांसंदर्भामध्ये, कारण भविष्यामध्ये नागपूरपासून इतर जे नोट्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा लॉटरी जाहीर होणार आहे. यामध्ये या सर्वांची माहिती आपल्या डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलंच तर निश्चितपणे आपल्याला भेटू शकणार आहे. तर आजच्या माहितीप्रमाणे उद्याची जी मीटिंग 3 तारखेची होती, 3 नोव्हेंबरची, ती सिडको 26,000 घरांच्या लॉटरी संदर्भामध्ये ती रद्द झालेली आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर सह्याद्रीवर असलेली. तरी आपण पुढील वाटचाल चांगल्या दृष्टीने करणार आहोत. धन्यवाद.